मला माहितीये माझे बाबा या जाळ्यामध्ये कुठेतरी नक्कीच असणार. शेवटी नियतीने तिचा खेळ सुरू केलाच. बाबा आपण का घरी चाललोय? ओवी शांत बस. मला आधी सांग, अभिच्या आईला तू का भेटू दिला नाहीस? असं का घेऊन चाललायस? ओवी माझं एक महत्वाचं काम आहे म्हणून चाललोय आपण. जास्त प्रश्न विचारू नकोस. एवढ्या रात्री कसलं महत्वाचं काम आहे रे तुला? तू मला प्रॉमिस केलं होतंस अख्खा दिवस तू माझ्या बरोबर असशील म्हणून. तरी साताऱ्याला गेलास, मी काय तुला बोलले नाही. मग आता का घरी चाललोय आपण? मला सगळ्या मित्रांना भेटायचं होतं, अबीरला थँक्यू म्हणायचं होतं, अबीरच्या आईला भेटायचं होतं. त्यांनी मला किती छान गाणं शिकवलं. आज मी किती छान परफॉर्मन्स केलाय. काय एवढी घाई करतेस तू? कुणावर राग आलाय का? माझ्यावर रुसलायस का? बाबा बोल ना, प्रश्नाचं उत्तर दे. का घरी घेऊन चाललायस मला? मला भेटायचं होतं ना, बोलायचं होतं अबीरशी. आई, माझ्या प्रश्नाची उत्तर दे म्हणतो मी. तू अशी का वागलीस? ओवीच्या बाबांना बघून तू अशी शॉक का झाली असतेस म्हणतो मी. तू का अशी वागलीस त्यांच्या समोर म्हणतो मी. तू आधीपासून ओळखतेस का ग त्यांना? अबीर, मला नाही बोलायचं याबद्दल. नको ते प्रश्न नको विचारूस मला. पण मला बोलायचं असतं ना ग. आजचा दिवस आपल्यासाठी किती मोठा असतो तुला माहित असते ना गाई. तू आणि ओवीने किती छान गाणं गायलं होतं. सगळे आनंदाने किती टाळ्या वाजवत होत्या. कार्यक्रम संपल्या तू कुणाला थँक्यू न बोलता मला सरळ इकडे घेऊन आलीस. तू साधा ओवीला पण भेटली नाहीस. किती वाईट वाटलं असेल का तिला? तुझ्या आणि ओवीच्या बाबांचा काय संबंध आहे? तू ओळखतेस का त्यांना आधीपासून? सांग नाही. अबीर, मोठ्यांना असे प्रश्न नाही विचारायचे, कळत नाही का तुला? माझ्याकडे उत्तर नाहीये तुझ्या प्रश्नांची. नको त्रास देऊ मला. आई 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 दार उघड ना ग. आई उघड की ग दार. आई आई असे का वागतेस तू? नेमकं काय झालं असतं तुला? सांग ना मला. तू माझ्यापासून काय लपवतेस? अबीर जा ना इथून, मला एकटं सोड प्लीज. आई असं नको नका करू. आई मला तुझे काय वाटते. आई अबीर, काय झालं? आजोबा बरं झालं तुम्ही आलात. बघा ना आईला काय झालंय. तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतला असतं की हो. मी विचारत असतो की ती ओवीच्या बाबांना बघून असं कार्यक्रमातून का पळत आली. तर ती मला काहीच सांगत नसते. ती तुम्हाला तरी सांगेल. विचारा ना आईला, विचारा ना. सावली, ए सावली, अगं दार उघड. अबीर किती घाबरलाय बघ. ए सावली.
बाबा मला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं, प्लीज मला एकटीला सोडा. अबीर जाऊ दे, आत्ता तिला नको त्रास द्यायला. हं? आजोबा आई काय सांगत नसते की हो, तुम्ही तरी सांगा मला. म्हणतो मी काय सांगू अबीर तुला? आज आई ओवीच्या बाबांना बघून का रडले असते म्हणतो मी. आणि त्यांना तिथे बघितल्यावर तिचा चेहरा पण घाबरल्यासारखा का झाला होता? ते दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत असतात काय हो? हे ना तुम्हाला 100% माहिती असणार बघा. सांगा ना हो आजोबा, काय नातं असतं ओवीच्या बाबांचं आणि माझ्या आईचं? अरे बाबा, तुला जे प्रश्न पडले तेच मला प्रश्न पडले. ती ओवीच्या बाबांना बघून का घाबरली, तिथून का पळून आली, मला खरंच नाही काही सांगता येणार. रे असं शक्यच नसतं म्हणतो मी. तुम्ही एवढे वर्ष आईला ओळखता, तिला सांभाळता, किती काळजी घेता तिची तुम्ही. तिची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित असते. मग हे कसं माहित नसतं तुम्हाला? तुम्ही ना आजोबा माझ्यापासून काहीतरी लपवतायत. अरे अबीर, तू जितका गोंधळलेला आहेस ना, तेवढाच मीही गोंधळलेलो आहे. मला खरंच काही माहिती नाही, नाही तर मी तुला नक्की सांगितलं असतं. ठीक आहे, तुम्हाला मला सांगायचं नसतं ना आजोबा? नका सांगू म्हणतो मी. मी माझ्या प्रश्नांची स्वतःच उत्तर शोधून काढेन. बाबा थांब ना. बाबा थांब ना रे. बाबा थांब. मी गाडीत शांत बसले कारण तू गाडी चालवत होता. आता मी अजिबात गप्प बसणार नाही. तू माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. सांग मला. ओवी, बास झाला आता. जा कपडे बदल आणि झोप जाऊन जा. मला नाही झोपायचं. मला सांग, अबीरच्या आईला बघून तू असं का वागलास? माझं गाणं किती छान झालं हे त्यांना विचारायचं होतं, तर तू मला आधीच घेऊन इकडे आलास. अबीरच्या आई आणि तू आधीपासून एकमेकांना ओळखता का? एकमेकांना बघितल्यावर तुमचे चेहरे का बदलले? सांग बाबा, सांग. ओवी, बास. नको त्रास देऊ मला. जा कपडे बदल आणि झोप जाऊन जा. चल. मला नाही झोपायचं. मगाशी तू गाडीत काय म्हणालास? मला एक महत्त्वाचं काम आहे आणि कामाला न जाता मला इकडे घेऊन आलास. माझ्याशी खोटं बोललास तू. ओवी बाळा, नाही खोटं बोललो मी तुझ्याशी. काम होतं. तू फोन आला मला त्याचा, नंतर त्याने कॅन्सल केलं ते काम. बाबा, तुला गाडीत कोणाचाही फोन आला नव्हता. तू अजून पण खोटं बोलतोय. तू का घाबरलास अबीरच्या आईला बघून? अबीरची आई तुला बघून अशी का वागली? तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी? ओवी, बास झालं. मी नाही शांत बसणार आहे. खूप झाले तुझे प्रश्न. काय बोललो मी तुला? जा कपडे बदल आणि झोप जा. मला कुठेही जायचं नाही. नाही ऐकणार ना तू माझं? नाही. वहिनी, अमृता वहिनी. बाबा, मी कुठेही जाणार नाही. बाबा, माझ्या प्रश्नाची मला उत्तर मिळाल्याशिवाय मी या रूमच्या बाहेर पाऊल टाकणार नाही. शांत बसा.